मॅच जेव्हा चालू असते ना तेव्हा प्लेयर्स लोक इकडे बसून असतात. आता मी जे स्टेअरकेसवरून उतरतो आहे ना तीच ते आयकॉनिक स्टेअरकेस आहे जिथून सचिन तेंडुलकर आपली शेवटची टेस्ट मॅच खेळून वर गेला होता आणि खाली उतर. तसं तिकीट घेऊन सुद्धा मला आवडलं असतं इकडे मॅच बघायला यायला, पण असं प्रत्येक अँगलने आपल्याला बघायला भेटलं नसतं. ही मुंबई क्रिकेट असोसिएशन म्युझियममधली ही ड्रेसिंग रूम आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. ज्यांना फक्त स्टेडियम बघायचं आहे त्यांनी 10 मिनिटापर्यंत व्हिडिओ स्किप करा आणि ज्यांना स्टेडियम आणि म्युझियम दोन्ही बघायचं आहे त्यांनी माझ्यासोबत चला. 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला होता ना तेव्हा मी तुम्हाला CSMT रेल्वे स्टेशनचा टूर दिला होता. तर आज मी तुम्हाला वानखेडे स्टेडियम आणि त्याच्या बाजूचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्युझियम म्हणजेच शरद पवार म्युझियमचा टूर देणार आहे. तर आता मी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि आता इथून फक्त 4 मिनिटात मी जाईन आणि नंतर तिथून व्हिडिओ सुरू करेन. आणि हा आहे विनोद मानखड गेट. जर तुम्ही मरीन लाईन्सवर आला असाल ना तर हा गेट बऱ्याच वेळा बघितला असेल. तर आता याच गेटवरून आता याच गेटमधून मी आतमध्ये जाणार आहे. आता गेटमधून आतमध्ये आलं. आता वर्ल्ड कप चालू आहे ना त्याच्यामुळे एकदम सजवून ठेवलेलं आहे एंट्रन्स पुरा. हे आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्युझियम राईट साईडला. तिथे एका साईडला आहे सचिन तेंडुलकर आणि एका साईडला शरद पवारांचा स्टॅच्यू. इथे एंट्रन्स आहे जिथून आपण बाहेर आलो ना विनोद मानखड स्टेडियमच्या इथून इथे रिसेप्शन आहे. इथं आपल्याला ते असं मला आय डी कार्ड भेटलं आहे आणि इथून मग म्युझियम टूर सुरू. मध्ये एंटर केल्यावर की बॅट आणि बॉल 4 जण लागतील उचलायला. तिथे आपल्या बाजूला समोर त्याला रिसेप्शन आहे. गाईड आहे ना तो सर्व आम्हाला डिटेलमध्ये सांगतोय काय काय आहे आधीपासूनच्या मुवमेंट सगळ्या. समोर आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत ना ते शरद पवारांचे फादर इन लॉ आहेत. 1983चा वर्ल्ड कप मी ते 2023च्या फायनल वर्ल्ड कपचा हायलाईट लावलेला आहे. त्याच्या बाजूला हे जे आहे ना रोहित शर्माची जर्सी आहे आणि बॅट आहे जी की त्याने 2023च्या वर्ल्ड कपमध्ये यूज केली होती. आणि बाजूला मग हे सिरीज वगैरे जिंकून आल्यानंतर हे त्यांना कोट वगैरे घालतात ना तर ते हे कोट आहेत जे कधीपासूनचे आहेत. हा कोटची डेट आहे 1967. त्याच्यानंतर हा 1991, 1932 असे कोट आहेत सर्व. हे 4 कोट ठेवलेले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन सुरू झाल्यापासून ना जेवढ्या पण ट्रॉफी रणजीमध्ये जिंकल्यात टीमने त्या सगळ्या ट्रॉफी इथे आहेत. 42 ट्रॉफी आहेत टोटल. 42 फायनलमधल्या 42 ट्रॉफी आहेत आणि ही रणजीमधली फर्स्ट ट्रॉफी. सो तिथे पण त्या रणजीच्या ट्रॉफी आहेत आणि त्याच्यानंतर या बाजूला पण सर्व रणजीच्या ट्रॉफी आहेत. त्या ट्रॉफींच्याच बाजूला हे बस किंवा असं ट्रेन वगैरे असं का लावलं आहे माहिती आहे की खूप सारे मुंबईमधून जे इंटरनॅशनल लेवलला गेलेले प्लेयर आहेत ते लोक त्यांनी बसमधून मुंबई लोकलमधून ट्रॅव्हल केलेलं आहे आधीपासून. आता पण करत आहेत काय काय लोक. रवीन आंबरेची कॅप आहे आणि ही रणजी ट्रॉफीतल्या प्लेयरची साइन असलेली टी शर्ट आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. मुंबईमध्ये जेवढे स्टेडियम आहेत ना ती कोणत्या कोणत्या दिशेला आहेत तसं त्यांचं हे बघ ट्री बनवलेली आहे. नेम ट्री 2011च्या वर्ल्ड कपचं हायलाईट. सर्व रेकॉर्ड आहे इकडे. ते सुनील गावस्करचं पूर्ण रेकॉर्ड दिलेलं आहे त्याच्यासाठी पूर्ण स्क्रीन आणि त्याचे सर्व मेमरीज इथे बघू शकता. सुनील गावस्करचं वॉच आहे इथे. कॅप आहे. जेवढे पण प्लेयर मुंबईकडून खेळले आहेत ना स्क्रीनवर दाखवत आहेत. हे सर्वांना हे सर्व पहिल्यापासून मुंबईसाठी खेळलेले प्लेयर आहेत. त्यांच्याच बाजूला इथे दिलीप वेंगसरकर सरांची जर्सी आहे. हा वर जो कोट घालतात तो कोट आणि त्यांची कॅप आहे. सो हिअर इज दिलीप वेंगसरकर सर. 1984-85मध्ये दिलीप वेंगसरकर सरांचं ब्लेझर आहे जे की पाकिस्तान टूर होती. ह्या टुर्नामेंटची दिलीप वेंगसरकर सरांची बॅट आहे आणि हे ब्लेझर आहे. पुढे सचिन तेंडुलकर मास्टर बास्टर यांच्यासाठी पूर्ण स्क्रीन आहे आणि त्यांची टी शर्टसुद्धा. सचिन तेंडुलकरची जी लास्ट टेस्ट मॅच झाली होती ना इथे वानखेडे स्टेडियममध्ये तर त्यावेळीची पूर्ण टीम होती ना तर त्या पूर्ण टीमचे ऑटोग्राफ असलेली फ्रेम इथे. ते MS धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, शिखर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, विजय शमी ही पूर्ण टीम होती. जर्सीच्या बाजूला इथे सचिन तेंडुलकर सरांचा फोटो फ्रेम आहे. हे वानखेडे स्टेडियमचं रेप्लिका बनवलेलं आहे पूर्ण. सो हा धोनीने जो लास्ट 6 मारला होता ना तर तो ॲनिमेटेड आहे. असे रिअल स्क्रीन नाही आहे. सॉरी ॲनिमेटेड नाही आहे. ही फुटेज पण आहे याच्यामध्ये. आणि वानखेडे स्टेडियम आणि चारही बाजूने आपल्याला इथं बघायला भेटतो अँगलने. 4 अँगलने. हा इथं आपण टच केलं तर या अँगलने. इथे टच केलं तर या अँगलने.
मध्ये जी पर्सन दिसते ना केशवराव वानखेडे यांनीच हे स्टेडियम बांधलेलं आहे आणि हे सर्व मुवमेंट आहेत तेव्हापासूनच्या. सुनील गावस्करची आर्टिकल आलेली होती पेपरमध्ये, ते इथे छापून ठेवलेले आहे. जे ते पीच दिलेलं आहे इकडे डिटेल पूर्ण, पिची हाईट काय, लांबी काय असते, रुंदी काय असते, हे सर्व इकडे दिलेलं आहे. आता मी फर्स्ट फ्लोअरला जातो आहे. हे स्टेअरकेसवर सगळ्या फ्रेम वगैरे काय काय लावलेले आहेत. 2011च्या वर्ल्ड कपची कॉपी ठेवलेली आहे. एक कॉपी स्टेडियममध्ये आहे आणि एक कॉपी इथे आहे, त्या माझ्यासमोर आहे, तुम्हाला दाखवतो. 2011च्या वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन भारी वाटतं एकदम बघायला. तर ही जर्सी आहे जेमिना रोड्रिगसची. तिने इंग्लंडच्या अगेन्स्ट नवी मुंबईमध्ये एंट्री केली होती ना टेस्ट क्रिकेटमध्ये तेव्हाची, आणि तिने जे जर्सी इकडे जमा केल्या आहेत. इकडे जेवढ्या पण जर्सी किंवा बॅट वगैरे जमा केलेल्या आहेत त्यांनी तरी जमा केलेल्या आहेत, किंवा नाहीतर त्यांच्या रिलेटिव्सनी किंवा त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्यांना सर्वांना क्रेडिट दिलेलं आहे खाली प्लेटवर. भारताच्या वुमन टीमची ती फर्स्ट टेस्ट सिरीज होती ना वेस्ट इंडिजच्या विरुद्ध, तिचा फोटो आहे. त्याच्यामध्ये वेस्ट इंडिजच्या पण लेडीज आहेत आणि इंडियाच्या पण लेडीज आहेत. तर आता आपण जातो आहे पवार म्युझियममधल्या ड्रेसिंग रूममध्ये जातो आहे प्लेयर्सच्या, जिथे आता आपण ड्रेसिंग रूममध्ये म्युझियममध्ये ही एक ड्रेसिंग रूम आहे आणि एक ड्रेसिंग रूम आहे ती स्टेडियममध्ये आहे. तर ही ड्रेसिंग रूम आहे ना, त्याच्यामध्ये जेमिना रॉड्रिगसचा 2025 ICC वुमन्स वर्ल्ड कपचा टी-शर्ट आहे, जर्सी आहे, आणि या बाकी सर्व जर्सी आहेत ज्या आधीच्या प्लेयर्सच्या आहेत. अँड देन जसं जसं इनोव्हेशन झालं तशा टी-शर्ट किंवा जे ब्लेझर्स आहेत ते कसे चेंज झाले. पहिले असे यायचे, त्याच्यानंतर मग हे असे यायला लागले. हे 1992-93मध्ये अजित वाडेकर सरांचं स्वेटर. वुमन टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंचुरी मारली होती शोभा पंडित, त्यांचं हे ब्लेझर आहे. आता आपण परत की सो हा आहे ना मुंबई क्रिकेट असोसिएशन म्युझियमचा सेकंड फ्लोअर आहे, आणि हे सर्व आता दाखवतो आहे ते सेकंड फ्लोअरवरचं आहे. सो हा इकडे बाजूला ड्रेसिंग रूम आहे जो की म्युझियममधला आहे. आणि जसे तिकडे सचिन तेंडुलकर किंवा बाकी दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर सरांची रेकॉर्ड दिलेलं आहे, तसं हे रवी शास्त्री सरांचं रेकॉर्ड दिलेलं आहे पूर्ण. इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया 2007-08 टेस्ट टीम. तर या फ्रेममध्ये आपल्याला विराट कोहली बघायला नाही भेटणार, बाकी आपले लिजेंड रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव जो आता करंट प्रेझेंटमध्ये आहे T20चा कॅप्टन. तर इथे 1983 पासूनचे जे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत तर त्यांचे सर्व मेमरीज आहेत. त्याच्यानंतर इंडियन टीम 2011च्या वर्ल्ड कपची, आणि हे 2025ला जो वर्ल्ड कप झाला होता तर जेमिना रॉड्रिगसने आपले ग्लोव्ज इथे कॉन्ट्रीब्यूट केले. ही टीम तर सर्वांना माहितीच आहे. तर आता मी क्विज रूममध्ये जातो आहे, जसं की कौन बनेगा करोडपती तसं मला तर क्रिकेटमधलं एवढं काही नॉलेज नाही आहे तरीसुद्धा. आपलं क्रिकेटचं नॉलेज टेस्ट करायचं आहे इथे येऊन. कोणत्या टीमने सर्वात जास्त रणजी ट्रॉफी जिंकली? मुंबईच असते. The correct answer is Mumbai. The correct answer is New Zealand. दुसरा आन्सर माझा बरोबर आहे, तिसरा आन्सर बरोबर आलं पाहिजे. Right. Let's see how you handle this one. Mumbai player was named Colonel. A. Dilip Vengsarkar. Time starts now. दिलीप सरकार चला बोलून टाकले. All right, time to spill the beans. The correct answer is Dilip Vengsarkar. लास्ट क्वेश्चन आहे, भाई की इज्जत का सवाल है. The correct answer is Sadashiv Shinde. someone saw that question coming like a. You have won this quiz and proved that your cricketing knowledge is sharper than a cover. आहे ना, क्वीज रूम आहे शरद पवार म्युझियमचा. तर आता तिथे आपण क्वीज रूममध्ये गेलो होतो ना, तर त्या क्वीज रूममधून बाहेर आल्यानंतर इथे एक मिनी थिएटर आहे. लास्ट मोमेंटला त्या गाईडला कळलंच की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. एवढं स्पीडमध्ये काम चालू झालं 11-12 महिन्यात स्टेट
सो आता आम्ही स्टेडियम बघायला चाललो आहे. सो या स्टेडियमचं जे नाव आहे ते शेषराव वानखेडे यांच्या नावावरून ठेवलेलं आहे. आणि आता आपण स्टेडियमच्या इकडे चाललो आहे. आता इकडून स्टेप्स आहेत जिकडून आम्हाला गाईड वर घेऊन चाललं आहे. सो हा असा काहीसा व्ह्यू आहे. आता आम्ही लेवल 2 वर चाललो आहे. काल ती इटली आणि नेपाळची मॅच होती आणि उद्या की परवा काहीतरी नेपाळ आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे, त्याच्यामुळे प्रिपरेशन सर्व चालू आहे. सो माझ्या मागे आता सचिन तेंडुलकरचा स्टॅच्यू आहे. तिकीट घेऊन सुद्धा मला आवडलं असतं इकडे मॅच बघायला यायला, पण असं प्रत्येक अँगलने आपल्याला बघायला भेटलं नसतं. जे बघायला भेटतं आहे ना, मनासारखं कुठे पण फिरा, इकडे बसा तिकडे बसा. तेव्हा तुम्ही मॅचच्या वेळी किती पण 1000ची तिकीट घ्या, 500ची घ्या, 1000ची घ्या, 25 किंवा 30, आपल्या ज्या पण स्टँडमध्ये येऊन बसायचं आहे आणि मॅच झाली की बघून जायचं आहे. तर पण आज ह्या टूरमध्ये अगदी पूर्ण एकदम डिटेलमध्ये बघायला भेटतं आहे. माझ्यासोबत ही जी सर्व गँग आहे ना, यांना हे स्टेडियम दाखवायला आणि ते म्युझियम दाखवायला दोघेजण गाईड आहेत. तर आता त्याने आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आणलं ह्या स्टँडला जिथे सचिन तेंडुलकरचा स्टॅच्यू आहे. आता इथून आपण दुसऱ्या अँगलने दाखवणार येतो आता आपल्या. तर आता आम्ही दुसऱ्या साईडने बघायला चाललो आहे. तर वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामुळे एकदम असं पूर्ण सजवलेलं आहे बघा. आता वर्ल्ड कपच्या मॅचच्या वेळी इथं फ्री ड्रिंकिंग वॉटर भेटत असेल. बाळासाहेब तिथे वर आलो आहे, श्रीमान बाळासाहेब ठाकरे. अभी सिग्नल किया सो स्कोरर्स वो लिखेंगे देन दे विल एक्नॉलेज विद द लाइट. तो 2 बार वो लाइट ब्लिंक करेंगे रेड कलर का. सो फिर अंपायर को पता चल. क्रिकेटच्या रिलेटेड जे रिपोर्टर लोक आहेत ना, ते या लॉबीमध्ये बसतात आणि या पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे कक्षाचं नाव दिलेलं आहे. ही रिपोर्टर्स लॉबीसुद्धा एकदम अशी म्हणजे त्या पिचच्या अगदी समोर आहे. म्हणजे त्यांना एकदम एक्झॅक्ट नक्की काय ग्राउंडवर चाललं आहे ते इथून कळतं. म्हणजे मी एकदा ग्राउंडवर आलो होतो ना, तेव्हा मी कुठली तर मला सीट भेटली होती, काय माहीत कुठल्या स्टँडवर बसलो होतो, पण तेवढ्या डिटेलमध्ये कळत पण नव्हतं. पण इथे बसल्यानंतर जो व्ह्यूज येतो ना, असं वाटतं की आपल्या पुढ्यात चालू आहे मॅच. जर की सो अगेन आम्ही परत खाली आलो आहे प्रेस बॉक्समधून. ते सर्व ट्रायपॉड विपॉड लाईव्ह स्ट्रीमिंगचे. ग्राउंडवर पोचलो आहे. मागे तो आहे प्रेस बॉक्स जिथे आता आपण गेलो होतो वर. श्रीमान बाळासाहेब ठाकरे. मॅचच्या वेळी माहिती आहे आपल्याला गाडी बघायला भेटते ठेवलेली शोकेसला, ती बघा तिथे ठेवलेली, आज झाकून ठेवलेली आहे तिथे. उद्या मॅचच्या वेळी परत ओपन करतील. आणि अजून एक गोष्ट म्हणजे वर कॅमेरा दिसतं, 360 कॅमेरा. मॅचच्या वेळी इकडे तिकडे फिरत असतो, त्याला वर टाय करून ठेवलेलं आहे. आता आपल्या 3 अँगलने यांनी हे स्टेडियम दाखवलं. आत 4थ्या बाजूला जायचं आहे. 2011च्या वर्ल्ड कपला धोनीने जो शेवटचा 6 मारला होता ना, तो या इथे सीटवर पडला होता. सीट नंबर J282 वर पडला होता, म्हणून ही वर्ल्ड कपची ट्रॉफी तिथे ठेवली आहे. उद्या जर मॅच नसती ना, तर आम्हाला आतमध्ये जायला भेटलं असतं. हे बघा, मॅच जेव्हा चालू असते ना, तेव्हा प्लेयर्स लोक इकडे बसून असतात. इथे आणि तिथे एक आहे, आणि इथून वर जातात सगळे प्लेयर लोक. तर या त्या स्टेअरकेस आहेत, या पायऱ्या आहेत जिकडून प्लेयर्स लोक ग्राउंडमध्ये खेळायला खाली उतरतात आणि वर जातात. हा अवे टीमचा ड्रेसिंग रूम आहे जिथे बाहेरचे प्लेयर्स असतात, आणि इथे ड्रेसिंग रूम आहे. सो हा इंडियन टीमचा ड्रेसिंग रूम आहे. आता पण तिथे आतमध्ये ड्रेसिंग रूममध्ये जातो आहे. रोहित शर्मा से किया. इंडियन क्रिकेट टीमची ड्रेसिंग रूम आहे माझ्या बाजूला, आणि इथे बाजूला मंदिरसुद्धा आहे. आता मी जे स्टेअरकेसवरून उतरतो आहे ना, तीच ते आयकॉनिक स्टेअरकेस आहे जिथून सचिन तेंडुलकर आपले शेवटची टेस्ट मॅच खेळून वर गेला होता आणि खाली उतरलासुद्धा होता इथून. आणि आपली वर्ल्ड कप विनिंग टीम 2024ची तीसुद्धा इथूनच खाली उतरली होती. ती जी हार्दिक पांड्याच्या हातामध्ये जी ट्रॉफी वगैरे होती ना, ती ह्या स्टेअरकेसवरून ते सर्व खाली उतरले होते. तर ऑब्व्हियसली आज एकदम डिटेलमध्ये बघायला भेटलं, फक्त पीच सोडून, बिकॉज उद्या मॅच आहे ॲज आय सेड. सो आता आम्ही स्टेडियममध्ये बाहेर जातो, म्हणजे आता टूर ऑलमोस्ट संपत आली आहे. आता लास्ट पार्ट आहे या टूरचा. 2011चा फोटो आहे
ज्याच्यामध्ये एक पर्सन मिसिंग आहे फक्त, गौतम गंभीर. आता आम्ही जे इथे उभा आहेत ना, हा पूर्ण सेन्सिटिव्ह झोन आहे. इथं मॅचच्या टायमिंगला कोणालाच अलाउड नसतं, नॉर्मल लोकांना, कोणाला स्टाफलासुद्धा अलाउड नसतं. जे पण प्लेयर्स वगैरे आहेत तेच फक्त इथे असतात किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचे लोक. सो फायनली ही टूर संपून बाहेर आलेलो आहे. 3 तासाचा पूर्ण टूर होता. जर तुम्ही क्रिकेट लवर वगैरे असाल ना, तर तुम्ही इथं कसं येऊ शकता ते तुम्हाला सांगितो. प्ले स्टोरवर तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट कोड ॲप भेटेल, तर त्याच्यावर डिस्ट्रिक्ट ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये ॲपच्या डेस्कटॉपवर MCA टूर असं असेल, MCA टाकलात तरी येईल, ते टाकून सर्च करा. मला ते एकदम टूर वर्थ वाटली. 500 रुपीज प्राईज आहे, पण एकदम वर्थ आहे. तुम्ही एकदा तरी याच.